नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संपदा तांबोळकर, बालरोगतज्ञ. तर मैत्रिणींनो, आपण ना आता हे रोगांविषयी आणि ऋतूंविषयी आपण थोडीशी माहिती घ्यायला लागलेलो आहे. मागचे 2 व्हिडिओज आपण केलेत, एक गोवरचा केला आहे, कांजिण्यांचा केला आहे. तर त्याच अनुषंगाने एक महत्त्वाचा रोग जो मुलांमध्ये जनरली होऊ शकतो तो म्हणजे गालगुंड किंवा गालफुगी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मम्स म्हणतो. तर या सिरीज बरोबरच का घेतलं तर अर्थात ते एका वॅक्सिनमध्ये दिलं जातं ना, MMR वॅक्सिनबद्दल, म्हणूनच याविषयी आपण बघू. अर्थात एक लक्षात घ्या की मध्यंतरी म्हणजे साधारण 1-1.5-2 वर्षापूर्वी हा आजार एपिडेमिक स्वरूपात आला. म्हणजे बऱ्याच शाळांमध्ये बऱ्याच मुलांना हा गालफुगी अगदी झंझावती पसरला आणि त्याच्यानुसार काय झालं, साधारण आमच्याकडे एक 20 ते 22 मुलं गालफुगी पुण्यामध्ये जे अंदाज आला तर मेंदूज्वर म्हणजे मेनिंजायटिस झाला त्यांना आणि गालफुगीनी हा त्रास झाला. म्हणजे काय की त्यांना एन्सेफलायटिस म्हणजे ब्रेनला सूज आली. तर काय असं कधी किरकोळ दिसणारा आजार कधी भेडसावेल आपल्याला आणि गंभीर होऊ शकेल ते आपण सांगू शकत नाही. तर गालफुगी होतो कशामुळे, तर तो विषाणूंमुळे, तो एक व्हायरस असतो आणि मग तो व्हायरस संसर्गजन्य आहे अर्थातच. मग तो पसरतो कसा, दूषित गोष्टी खाल्ल्याने प्यायल्याने, एक तर पाण्यापासून वगैरे. पण पाण्यात म्हणजे जातो कसा की शेअरिंगनी, ज्याला आम्ही फोमाइट्स म्हणतो. म्हणजे काय की भांडी जी वापरली गेली आहेत, जिथे आपला थुंकीचा संसर्ग होऊ शकतो, थुंकीचा स्पर्श होऊ शकतो. लहान मुलं तोंडात गोष्टी घालतात ना, मग कधी पेन्सिली घालतात, कधी रबर घालतात, मग कधी एकमेकांच्या गोष्टी वापरून ते हात तोंडात घालतात. तर अशा प्रकारे हा आजार पसरू शकतो. होतं काय की गालाच्या मागे अर्थातच त्या नावातच आलं सगळं, फुगतं, लाल होतं, सुजतं. मग प्रत्येक गालाच्या मागची सूज ही गालफुगी असते का, तर नाही. तर ही कानाची पाळीनं अशी उचलली जाते, त्याच्यामध्ये दोन्ही गालांना अशी सूज येते आणि प्रचंड गिळायला त्रास होतो, डोकं दुखत असतं, ताप येत असतो आणि अर्थातच आपल्या लक्षात येतं की गालफुगी आहे. मग अँटीबायोटिक द्यायचे का, तर अँटीबायोटिकची आवश्यकताच नाही, विषाणू आजार आहे ना, अँटीबायोटिक देऊन उपयोग नाही आहे. मग अर्थात ती झालं तर आपल्या बालरोगतज्ञांकडे जायचं. ते अर्थातच तुम्हाला पॅरासिटामॉलसारखी औषधं तापासाठी देतील, पेनसाठी काही औषधं देतील आणि अर्थातच प्यायला आणि गिळायला प्रचंड त्रास होत असल्यामुळे लिक्विड पदार्थ. मग आई बाबा मला विचारतात की मग अजून काय देता येईल खायला, तर तुम्ही काही सूप्स द्या, सरबत द्या, लापशी द्या, अगदी पातळ पेजेसारखं करून द्या, कारण त्यांना गिळायलाच त्रास होत असतो ना. खूप गरम पदार्थ देऊ नका, सहन होत नाही. कोंबट पदार्थ करून दिले तर ते अधिक चांगलं. तर अशा प्रकारे त्यांचे हायड्रेशन आणि एनर्जी त्यांना मेंटेन करणं गरजेचं आहे. अनुषंगाने सांगायचं काय की ह्याच्याने मेंदूज्वर होऊ शकतो, ह्याने कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. कधी कधी मुलांमध्ये, मोठ्या मुलांना झाला तर त्यांना वंध्यत्व सुद्धा येऊ शकतं, कारण स्टेरिलिटी, कारण मम्सनी आपल्या ज्या टेस्टीज असतात त्याच्यावर इन्फेक्शन होऊन नंतर पुढे मुलांमधील स्पर्म काउंट कमी होऊन पुढे जाऊन इन्फर्टिलिटी होऊ शकते. तर हा सुद्धा एक गंभीर साईड इफेक्ट आहे, जो लगेच नाही जाणवत, तो नंतर पुढे जाणवतो. तर त्याच्यासाठी अर्थातच मग एक वॅक्सिन घेतलेलं बरं नाही का. पण वॅक्सिन कुठलं, तर वॅक्सिन आहे MMR. वेगळं मम्स वॅक्सिन मिळत नाही, ते MMR याच नावाने येते. MMR म्हणजे काय, मीझल्स, मम्स आणि रुबेला. म्हणजे काय की गोवर, गालफुगी आणि जर्मन मीझल्स म्हणजे रुबेला, या 3चं वॅक्सिन असतं. हे सांगायचा हेतू काय, कारण गव्हर्नमेंटमध्ये ना MRचं वॅक्सिन देतं. म्हणजे काय, मीझल्सचं देतात आणि रुबेला देतात, त्यात मधला M जो मम्स आहे तो देत नाही. आणि म्हणूनच 9व्या महिन्यापर्यंत आम्ही सांगतो की अवश्य तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये सेटअपमध्ये वॅक्सिन घ्या. पण एक 15व्या महिन्याला MMR असतं आणि एक 5व्या वर्षी असतं. तर ते अवश्य आपल्या डॉक्टरांचाशी संपर्क साधून ते प्रायव्हेटमध्येच घ्यायला लागेल, कारण आत्ता तरी ते गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध नाही. तर ते अवश्य घ्या, कारण ते आवश्यक आहे, नाही तर मम्सला प्रोटेक्शनच मिळणार नाही. तर ती कधी द्यायची, तर एक 15व्या महिन्यात आणि एक 5व्या वर्षी. मग परत रिपीट करायची गरज आहे का, तर शक्यतो 5व्या वर्षी घेतले असेल तर रिपीट करायची आवश्यकता नसते. तर असा हा गालफुगीचा आजार दिसायला अतिशय साधा की गाल तर फुगलेत, साधारण 5 ते 6 दिवस चालतो. पॅरासिटामॉलनी आणि काही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट ज्याला आम्ही म्हणतो त्यांनी बरा होतो. फारसा त्रास होत नाही, पण डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, कारण ते डोकेदुखी फक्त गालफुगीमुळे होतंय का आतमेंदूज्वर होतोय हे बघणं, हे ठरवणं हे डॉक्टरांचं काम आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे घेऊन जा. दुसरं ही गालफुगीच आहे ना, हे लिम्फ नोड्स नाहीत ना आणि आतमध्ये घशात मोठा पस असलेले टॉन्सिल्स नाहीत ना,
हे देखील बघणं डॉक्टरांचं काम आहे. त्यामुळे जर गालाच्या मागे सूज दिसली आणि ताप भयंकर असेल तर त्या मुलांना डॉक्टरांकडे घेऊन जा. शाळेत पाठवू नका, नाहीतर आपल्या मुलापासून बाकीच्यांना प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची तब्येत जपा, त्याला पाणी भरपूर द्या, त्याला खायला प्यायला त्याची हायड्रेशन बघा. आणि अर्थात कुठे काही वेडं वाकडं जाणवलं की झटक्यासारखं वाटलं किंवा ताप खूप आला असं वाटलं, डोक्यात गेलं असं वाटलं तर तात्काळ डॉक्टरांकडे घेऊन जा. तर असेच काही तुम्हाला व्हिडिओज हवे असतील, काही आजारांबद्दल माहिती हवी असेल तर मला अवश्य कळवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.